श्रावण लागणार आहे म्हटल्यावर काहीतरी नॉनव्हेज झालंच पाहिजे ना, त्यामुळे मी फ्राईड चिकन राईस करायचे ठरवले। पॅनमध्ये मी चिरलेली शिमला मिर्च, कोबीज, गाजर आणि कांदा टाकलेला आहे। जास्त भाजायचे नाही तर कमी भाजायचे आहे। आता चिकनचे तळलेले पीस यामध्ये टाकून घेत आहे। त्यानंतर आता चिली सॉस टाकून घेऊया। त्यानंतर आता सोया सॉस टाकून घेऊया। त्यानंतर छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे। श्रावणही चालू होणार आहे आणि आता बिग बॉस मराठीही चालू झालेला आहे। बिग बॉस मधील फेवरेट स्पर्धक कोण आहे तो कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच कळवा। आता थोडंसं मीठही टाकून घेऊया। त्यानंतर आता एक अंडी फोडून यामध्ये टाकून घ्यायची आहे। त्यानंतर सर्व काही मिक्सअप करून घ्यायचे आहे। आता थोडंसं ऑर्गॅनोही टाकून घेऊया। त्यानंतर आता स्टीम केलेले राईस टाकून घेऊया। बघा किती छान दिसत आहे ना पांढरा शुभ्र असा राईस। आता राईस छान असं मिक्सअप करून घेऊया, म्हणजेच फ्राय करून घेऊया मस्त असा। आपण जेव्हा चायनीजच्या गाड्यावर हा राईस खायला जात असतो ना, तेव्हा हा राईस जास्तच आपल्याला लाल कलरचा दिसत असतो। तो लाल कलरचा का दिसत असतो तर यामध्ये फूड कलर टाकलेला असतो। हा राईस घरच्या घरी बनवलेला आहे त्यामुळे यामध्ये कलर टाकलेला नाही। थोडंसं कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्सअप करून घेत आहे। बघा या फ्राईड राईसला किती छान टेक्स्चर आलेले आहे। टाकलेला कांदा, गाजर, शिमला मिर्च आणि आपलं चिकन फ्राय किती छान दिसत आहे ना। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हां, चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।